नमस्कार, क्रांती न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचं इलेक्शन सुरू झालेलं आहे. प्रचाराचा धडाका सुरू झालेला आहे. प्रत्येक उमेदवार आपापल्या परीनं मतदारांपर्यंत पोहोचून आपलं म्हणणं, आपला अजेंडा त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहे. आज आपण आहोत प्रभाग क्रमांक 11 मध्ये. असं म्हणलं जातं की युवकांनी राजकारणात यावं तरच या राजकारणाची दिशा बदलेल आणि त्या शहराचं, त्या गावाचं भविष्य उज्ज्वल होईल. आणि सुशिक्षित तरुण जर राजकारणात आले तर त्यांच्या बुद्धीची जोड त्या व्यवस्थेला मिळेल. आज आपल्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक 11 मधील एक तगडे उमेदवार, युवा, वय वर्ष अवघ 23, नुकतंच उच्च शिक्षण पूर्ण करून इथं येऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन प्रभाग क्रमांक 11 मधून आपली उमेदवारी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं जाहीर केलेले हर्षवर्धन पाटील. दादा घराणं, वसंतदादा पाटलांचं घराणं संपूर्ण देशाला माहीत आहे. राजकीय वारसा आहे. सहजपणे महानगरपालिकेमध्ये प्रवेश करता आला असता, परंतु तसं न करता जनतेतून, खास करून संजय नगर सारख्या गुन्हेगारी बहुल किंवा एक मागासलेल्या बहुल भागातून आपली उमेदवारी तिथं देऊन जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी हा युवक धडपडत आहे. चला साधूयात संवाद आणि जाणून घेऊयात त्यांनी आपली उमेदवारी का जाहीर केली आहे. दादा नमस्कार. नमस्ते. वास्तविक पाहता दादा घराणं संपूर्ण देशाला माहीत आहे. प्रतीक दादा असतील, विशाल दादा असतील, या दोघांनीही सध्याची कारकीर्द चांगली चालवलेली आहे. विशाल दादांचा आवाज लोकसभेमध्ये कायम वाजत असतो, गाजत असतो आणि विशाल दादांच्या पाठीमागे संपूर्ण जिल्हाभर कार्य आहे. अशा परिस्थितीमध्ये महानगरपालिकेतला प्रवेश तुमचा सोपा होता, सहजपणे तुम्ही स्वीकृत म्हणून गेला असता, तरी सुद्धा जनतेतून निवडून जाण्याचं का ठरवलं? माझं तसं बघितलं तर वसंतदादांपासून आम्हाला राजकीय वारसा आला. आपला वसंतदादा मुख्यमंत्रीपद त्यांनी बजावलेलं, महाराष्ट्राचं नेतृत्व केलं, परत गव्हर्नर होते राजस्थानचे. त्यानंतर माझे आजोबा प्रकाश बापूंनी पण खासदारकी आणि जिल्ह्याचं नेतृत्व केलं. त्यानंतर त्यांचं निधन झाल्यावर माझे वडील हे खासदार झाले. त्यानंतर आता 2024च्या इलेक्शनमध्ये विशालदादांना लोकांनी प्रतिसाद दिला चांगला आणि त्यांना खासदारकी मिळाली. तर महानगरपालिकेचं माझा हा याचं कारण ह्याच्या मागं असं होतं की मी लोकांपर्यंत जावं, एक ग्राउंड लेवलला मी काम करावं आणि त्यांचे प्रश्न जाणून घ्यावं. ह्याच्या मागं एक मोटिव्ह मी ठेवलेला की चांगला एक प्रभाग आम्ही एक मॉडेल म्हणून, एक मॉडेल प्रभाग म्हणून आम्ही सांगली शहरात ह्याचं नाव व्हावं. आज ही लोक सांगली शहरातनं ह्या ठिकाणी, ह्या बाजूला येताना, कारखाना साईडला येताना किंवा संजय नगर असेल, ह्या भागात येताना आजही लोक घाबरतात. तर त्या हिशोबानं मी एक ठरवलेलं की इथल्या लोकल प्रश्न जे असतील ते मी जाणून घेणं आणि ह्या हिशोबानं मी उतरलो याच्यात की चांगलं डेव्हलप व्हावं. आज तुम्ही उच्च शिक्षित आहात, युनायटेड किंगडम मध्ये तुम्ही MS करून आला आहात. मग तिथले जे शहर आहेत, जे शहरांचा विकास झालेला आहे, तो विकास डोळ्यासमोर ठेवून इथं वाटचाल असेल का? हो, मी 1 वर्ष UK मध्ये काढलेलं. तर UKचा जो लिव्हिंग होता माझा तो एकदम वेगळा होता आणि तोच इंडियामध्ये आल्यावर मला एक वेगळा हे दिसतं. UKचं आपण कसं म्हणू शकतो की थोडं पॉप्युलेशन तिथं कमी आहे आणि डेव्हलप्ड सिटीज आहेत, तर त्याचा आपण विचार करू शकतो इथं करायचं. तशी लोकांची पण साथ असावी आमच्यासोबत की जे आम्ही डेव्हलपमेंट करतोय त्याला त्यांनी एक्सेप्ट करावं आणि त्या हिशोबानं ह्या पुढं काही असतील ते आम्ही डेव्हलपमेंट चालू ठेवणार. महानगरपालिकेमध्ये जो भाग आहे संजय नगर, हा तसा पाहिला तर विकसित पण आहे आणि अविकसित पण भाग आहे. याच्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण आहे, परंतु काही कालावधीमध्ये गुन्हेगारी कमी होताना दिसते, परत वाढताना दिसते. अशा परिस्थितीमध्ये हा चॅलेंजिंग प्रभाग आहे, तरी सुद्धा या चॅलेंजिंग प्रभागामध्ये तुम्ही उभा राहण्याचं धाडस करताय, असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, असं काही नाहीये. म्हणजे चॅलेंजेस आहेत, शेवटी चॅलेंजेस असले तरच लढाईला मजा असते असं म्हणतात. मग आता हा जास्त म्हणला तर गुन्हेगारी भाग आहे. इथं तरुणांना शिक्षण जरा कमी असल्यामुळे
दुसऱ्या लोकांचा जो प्रभाव पडतो त्याच्यामुळे चुकीच्या मार्गावर जाणं हे पण चालू झालेलं आहे. तर आमचा फोकस हा मेन आहे की गुन्हेगारी संपवावी, तरुणांना रोजगार आणि शिक्षण हे आम्ही एक म्हणजे माझ्यासाठी हे महत्वाचं एक पॉइंट मी ठेवलं आहे आणि त्या हिशोबानं मी ह्याच्यात लढाई संजय नगर सारख्या भागात मी लढाई करायचा प्रयत्न माझा चालू आहे. संजय नगरला लागूनच कुपवाड MIDC सारखा भाग आहे. तेथील कामगार सुद्धा या भागामध्ये विस्थापित झालेले आहेत. कामगारांच्याही काही समस्या आहेत, तर त्यांच्याकडे तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा राहील? आता MIDC मध्ये मी स्वतः आधी फिरलेलो, मागच्या आमदारकीच्या इलेक्शनला पण मी गेलेलो. तिथं अजूनही डेव्हलपमेंटची गरज आहे. आता बऱ्यापैकी संजय नगर मधला जो भाग आहे हा मार्केट यार्ड असेल किंवा MIDC दोन्हीकडे कामगार वर्ग आहे. त्यांचे काही प्रश्न असतील तर ते पण आम्ही सोडवायचा प्रयत्न करतोय. बट ऍज सच अजून तरी माझा त्यांच्याशी असा काही संपर्क झाला नाहीये, कारण की बऱ्यापैकी मी ज्या टाइमला मी फिरलोय ती सगळी कामावर असतात. तर त्यांचे काही प्रश्न असतील, आम्ही एक मीटिंग घेणार आहे आणि त्यांचे काही प्रश्न असतील ते आम्ही सोडवायचं त्यांना आश्वासन देणार आणि हे पुढच्या येत्या काळात आम्ही हे प्रश्न सोडू हे त्यांना आम्ही आश्वासन देणार आहे. खासदार विशाल काकांचा हा भाग आहे तो पूर्ण खासदारकीचा मोठा आहे. तुमच्याकडे बघताना विशाल काकांचा एक चेहरा म्हणून तुमच्याकडे बघितलं जात आहे. भविष्यातली वाटचाल जी आहे ते विशाल काकांचा चेहरा म्हणून राहील का? हो, तसं बघितलं तर माझे वडील आणि माझे काका दोघंही खासदार होते. त्यामुळे त्यांनी जसं सांगली जिल्ह्यात विकास कामं केली असतील त्या हिशोबानंच इथं मी त्यांचाच चेहरा ठेवून आणि त्यांची ओळख म्हणून मी माझी कामं चालू ठेवणार आहे. आणि लोकांना मी हे सांगतानाही मी सांगितले की जसं त्यांनी आम्हाला प्रतिसाद आधी खासदारकीला दिलेला तसाच प्रतिसाद त्यांनी आत्ता द्यावा. शेवटी घराणे एकच आहे, मी त्यांचा वारस आहे आणि आम्ही हा विकासावरच फोकस करतो, बाकी आमचं काही असं मोटिव्ह नाही. तर त्यांचाच चेहरा आम्ही ठेवून पुढे चालणार आहे. विकासाचं स्वप्न घेऊन एक तरुण राजकारणात येतो. उच्च शिक्षित तरुण, परदेशी राहिलेला तरुण परदेशामधील शहराचा विकास ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने विकासाचं स्वप्न घेतो आणि संजय नगर सारख्या गुन्हेगारी बहुल भागामध्ये आपली उमेदवारी जाहीर करतो. नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये मतदार राजाचं मत जर या पारड्यात आलं तर या भागाचा विकास झालेला दिसेल आणि बदललेला दिसेल. येणाऱ्या काही कालावधीमध्ये येणाऱ्या 15 तारखेला हे चित्र स्पष्ट होईल.